जळगाव मातृशक्तीने नेहमीच देशाला मित्रांनो प्रेरणा दिली आहे. समाजाला सुद्धा मोठे देणं दिलं आहे. म्हणूनच देशाची तिसरी आर्थिक शक्ती मजबूतीच्या मार्गावर आहे. ही त्रिशक्तीच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे केंद्र शासनाच्या भूमिका. मात्र त्याच मातृशक्तीवर कोणी अत्याचार करत असेल तर क्षम्य पाप म्हणजे आहे. म्हणून देशातील विविध राजकीय पक्ष तसेच सत्ता केंद्रांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या त्यांना मदत करणारा हिशोब घ्यावा असा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व पक्षांना आवाहन करण्यात आले गेले होते. बदलापूरसह कोलकातामध्ये घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी इशारा दिला होता. जळगाव येथे रविवारी आयोजित करणाऱ्या त्या लखपती दीदींच्या देशव्यापी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. तसेच राज्यपाल श्री पी राधाकृष्ण आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार असे केंद्र राज्य सरकारमधील मंत्री यावेळी उपस्थित होते. मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून भाषण केले. हे श्रीकृष्ण जयंती निमित्ताने आजच शुभेच्छा देतो. असं सर्व गोष्टी होत असताना नेपाळच्या दुर्घटनेतील मयत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गेली होती. भाविकांच्या कुटुंबियांसोबत केंद्र राज्य शासनाने गंभीरपणे उभे राहिले असं होते. मात्र पशुधन उद्योगाने असं सर्व गोष्टी होत असताना तेथे जळगाव येथे रविवारी लखपती दीदी संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 7,500 करोड रुपयांचा निधीचे वितरण करण्यात आले गेले होते. 11 लखपती दीदींचा गौरव करण्यात सुद्धा आला होता. तत्पूर्वी निवडक 80 लखपती दीदींशी संवाद साधला गेला होता. काँग्रेस टीका फुंकले होते. रणसिंगाने आणि गेल्या 2 महिन्यामध्ये 11 लाख महिलांना लखपती झाल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 1 लाख दीदींचा समावेश होता. जेव्हा महिला कमावती होते तेव्हा तिचा सन्मान वाढत होता. यास मातृशक्तीसाठी निर्णय घेतल्यामुळे आर्थिक घडी सुद्धा एक विस्कटेल असं विरोधक म्हणाले होते. मात्र महिला शक्ती विश्वासाला पात्र ठरले. विरोधकांचे 7 दशक आणि आमचे 10 वर्षाचे काम करून पहा असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले होते. गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या सरकारने तब्बल 9 लाख कोटींची मदत उपलब्ध केली होती. तसेच महाराष्ट्रातील महायुतीला सरकारही त्यात चाकचक्यता होता. महाराष्ट्रामध्ये उद्योगांना प्रोत्साहन देण्याची भूमिका सुद्धा हाती धरण्यात आली गेली होती. हीच महिला शक्ती साथ देईल असा महायुतीने शासन सत्तेवर आणतील असा विश्वास व्यक्त करत होते. मोदींना विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंगण फुकले गेले होते. तपास वेगाने करत होता. शिक्षा ठोठावत होत होता. मात्र शक्तीचे सामर्थ्य वाढवताना त्यांची सुरक्षित सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका आपल्याला आता सत्तावर येईल. जसं सत्ता जाईल मात्र महिलांवर अत्याचार करणाऱ्या वाचायला नकोत. त्या दृष्टीने न्यायव्यवस्थेमध्ये कठोर पावले उचलू लागेल. त्या दृष्टीने सर्वच राज्यांना गंभीर भूमिका घ्यावी लागेल असं आव्हान पंतप्रधान यावेळी मोदी यांनी म्हणले गेले होते. तसेच 2 लाख पशुपालन सगळ्यांना प्रशिक्षण आणि आधुनिक आणि प्रयोगशील शेती करण्यासाठी देशभरामध्ये 2 लाख पशुपालक आणि सुकींना प्रशिक्षक देण्यात आले गेले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले होते की तसेच शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी 1.25 लाख बचत गटातील सखींना ड्रोनद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार होते. आता असं सांगितण्यात आले गेले होते. मात्र असं सर्व गोष्टी होत असताना मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.